शेतकऱ्यांचं भीषण वास्तव समोर आणणारी। यवतमाळ जिल्ह्यात एप्रिल महिन्यात 25 दिवसात तब्बल 18 शेतकऱ्यांनी जीवन संपवले, तर गेल्या 72 तासांमध्ये तिघांनी मृत्यूला कवटाळलं। वाढतं कर्ज, नापिकी, निसर्गाचा लहरीपणा यामुळे बळीराजा हतबल होतो। प्रशासनासमोर शेतकरी आत्महत्या रोखण्याचं मोठं आव्हान आहे। शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना असूनही त्यांची प्रभावी अंमलबजावणी होतीये का, असा गंभीर प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांच्याकडनं। संजय, नक्कीच आपण बघतोय की देशासह राज्यात सर्वाधिक आत्महत्या ह्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये झालेल्या आहे। मागील 20 वर्षात आतापर्यंत 25,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं शासन दरबारी नोंद आहे। मात्र 1 एप्रिल ते 25 एप्रिल दरम्यान यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत 18 शेतकऱ्यांनी नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याची बाब समोर आलेली आहे। यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरलेली आहे। खरीप हंगामात संपूर्ण पीक पावसाने उद्ध्वस्त केलं, त्यामुळे जिल्ह्यात प्रशासनाने ओला दुष्काळ जाहीर केला आहे। मात्र असं असताना सुद्धा सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। तरी देखील जिल्ह्यात ओला दुष्काळ असताना सुद्धा शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही, त्यामुळे शेतकरी दुहेरी नव्हे तर तिहेरी संकटात सापडलेला आहे। यामुळे शेतकऱ्यांना शासन आणि प्रशासनाकडून त्वरित मदत मिळणं गरजेचं आहे, त्यांना धीर देणं गरजेचं आहे। मात्र असं चित्र सध्या यवतमाळ जिल्ह्यात दिसत नाही। त्यामुळे 1 ते 25 एप्रिल दरम्यान तब्बल 18 शेतकऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्याची आकडेवारी शासनाकडे नोंद आहे।